नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळचे 7 वाजले होते. आज इकडे पाऊस होता, थोडंसं धुकं होतं, परंतु थंडी एवढी नव्हती. दुपारच्या जेवणासाठी आज काय केलं ते तुम्हाला सांगते. आज दुपारच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याचा रायता करायचा होता, म्हणून आधी दुधी चिरून घेतला, थोडंसं पाणी घालून राईस कुकरमध्ये वाफायला ठेवला. त्यानंतर ब्रोकोलीचं सॅलड करायचं होतं, म्हणून ब्रोकोली आधी स्वच्छ धुवून घेतला, त्याची फुलं कापून घेतली. त्यानंतर नाचणीच्या पिठाचे धिरडे करायचे होते, म्हणून नाचणीच्या पिठामध्ये पाणी घालून नाचणीचं पीठ भिजवून ठेवलं. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. या पिठामध्ये तुम्हाला जर घालायचं असेल तर 1 चमचा तुम्ही तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकता. सॅलड करण्यासाठी आधी पॅन गरम केला, त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलं, त्यानंतर जिरे आणि चिरलेला लसूण टाकला, त्यानंतर ब्रोकोली टाकली आणि सगळीकडनं छान परतून घेतली. यामध्ये मीठ आणि काळे मिरे पावडर टाकली आणि ही ब्रोकोली 5 ते 7 मिनटं छान परतून घेतली. हे सॅलड लगेच तयार होतं. लगेच गॅस बंद करून टाकला. राजमा करायचा होता, म्हणून राजम्याला फोडणी देऊन घेतली. तोपर्यंत दुधी वाफवून झालेला होता. दुधीतलं पाणी काढून टाकलं आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये दही घातलं, दाण्याचं कूट पेरलं आणि चवीनुसार मीठ आणि साखर घातली. नंतर एकीकडे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी तयार केली आणि ही फोडणी दुधीच्या रायत्यावर घातली. वरून कोथिंबीर पेरली. सगळीकडनं चमच्याने रायता हलवून घेतला. त्यानंतर तवा गरम करून त्यावर नाचणीचे धिरडे तयार केले. त्यावर थोडंसं तेल लावलं आणि झाकण ठेवलं आणि हे धिरडे दोन्हीकडनं छान शेकून घेतले आणि खूप छान गरम गरम धिरडे तयार झाले आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. धन्यवाद.